रोल जरी जगाचा असला तरी इतिहास मात्र माझ्या राजाचा आहे. जय भवानी जय शिवा. तर आपण आलेलो आहे अहिल्यानगरला आणि कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की हॉस्पिटलचं काम लवकर झालं, त्यामुळे आपण एका सिक्रेट ठिकाणी निघालो आहे. तर ते सिक्रेट ठिकाण आहे अहिल्यानगरमधील कोहिनूर मॉल. तर चला, एंट्री केली मस्तपैकी आणि गाडी पार्किंगला लावून दिली. सेम पुण्याच्या त्या मॉलचं नाव काय होतं? फॉनिक्स मॉल सारखं पार्किंग. पुढे तर सकाळीच श्रीमान सरकारांनी चेक केलं होतं. मर्दानी मूव्ही लागलेली होती थिएटरला आणि स्टार पण बऱ्यापैकी पडलेले आहेत. 9.7 असे काहीतरी स्टार होतील. तेव्हाच आमचं ठरलेलं वेळ मिळाला तर बघून जाऊ. तर या मॉलमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन म्हणजे हे जे वरती होतं ना, ते रिअल आकाशासारखं वाटत होतं. खूप छान होतं, मला फार आवडलं. किती वेळ आहे अजून? 15-20 मिनटं अजून वेळ होता मूवीला. मग तोवर म्हटलं, ऋत्विकने काही खाल्लेलं नव्हतं, त्याच्यासाठी काहीतरी घेऊ. त्यानंतर त्याला विचारलं तुला काय खायचं, तर म्हणायला लागला पाणीपुरी खायची किंवा पिझ्झा खायचा. पण डॉक्टरांनी तेलकट तुपकट खायचं बंद करायचं सांगितलेलं होतं. तर म्हटलं काय आहे बघावं, तर मॅगी होती. पण मॅगी तरी कुठं हेल्दी, पण म्हटलं आता काहीतरी घ्यावं म्हणून मग मॅगीच घेतली. मॅगीची ऑर्डर दिली. तोवर म्हटलं थोडंसं फिरून येऊ, फोटो बिटो काढू म्हटलं. आम्ही घरून जेवून आल्यामुळे आम्हाला काही एवढी भूक नव्हती, परंतु श्रीमान सरकारांचं खूप चाललेलं काहीतरी ऑर्डर दे म्हणून. मग इथं 2 आईस्क्रीम ऑर्डर केल्या. त्याने मॅगी खाल्ली, तोवर आम्ही आईस्क्रीम खाल्ली. रोदाची मॅगी खाऊन झाली आणि त्याचं लक्ष गेलं खेळण्याकडं. त्याने इतकं फिरवलं, हे बघायचं पप्पा मला, ते बघायचं मला. जवळजवळ 15-20 मिनटं सारखं फिरतच होता. त्याचं फिरून झालं. मग त्यानंतर मूवी बघितला आणि मग निघालो. म्हटलं आता फार उशीर झाला आहे, घरी जायचं. नंतर मग लिफ्टमध्ये बसायची पण फार मज्जा वाटते त्याला. सारखं वरती जा खाली ये असं चालू होतं. म्हटलं बस झालं आता चल, तरी पण म्हणे एकदा जाऊ. मग फायनली आलो बाहेर. त्यानंतर मग श्रीमान सरकारांचे इथे एक मित्र होते, त्यांना भेटायचं होतं. तर जवळ मोबाईल ॲक्सेसरीज होत्या आणि श्रीमान सरकार म्हटले एखादी सेल्फी स्टिक घेऊ. पण हे दादा म्हटले की सेल्फी स्टिक घेऊस तोवर हे ट्रॅकबोर्ड खूप छान आहे, तर ते दाखवत होते कसं आहे ते. पण शिल्लक नव्हते तिथं, मग नाही घेतला. बघितलं कसं आहे काय आहे. बरंच मोठं होतं.
त्यानंतर खालच्या फ्लोअरवर आलो. गेमच्या काही राईड मारल्या रुद्रानी आणि मग म्हटलं आता फारच उशीर झाला आहे, चला आता. एवढा एन्जॉय करून पण नकोच म्हणत होता, थांबायचं म्हणत होता, पण बळजबरीने ओढत नेलं गाडीकडे. त्याला म्हटलं आता बस झालं. तर तुम्हाला कसा वाटला मॉलमधला हा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या नोटवरच आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.